लोक जे येणार आहेत अख्ख्या महाराष्ट्राभरातून येणार आहे, काही महाराष्ट्राच्या बाहेरूनही येतील, तर त्यांच्यासाठी आज काय त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, कसं काय नियोजन असणार आहे, ह्याबद्दल आम्हाला थोडं 2-3 गोष्टी आहेत की आता मुख्यमंत्री किंवा हे सगळे लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याचा त्रास येणाऱ्या रसिकांना होतो. म्हणून आम्ही वेगळ्या प्रवेशद्वारानं थेट मुख्य मंडपातच व्हीआयपी लोक येतील अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे व्हीआयपी कल्चरचा त्रास हा सामान्य रसिकांना होणार नाही. म्हणजे ती उगाच तिथं व्हीआयपी लोक आहेत, येता जाता अडवलं जाईल, अमुक होईल, अशा गोष्टी आपल्याला संमेलनामध्ये दिसणार नाहीत. व्हीआयपी लोक वेगळ्या मार्गाने येतील आणि सामान्य रसिकांसाठी 2 मार्ग ठेवलेले आहेत आम्ही. म्हणजे मुख्य शाहू स्टेडियमच्या दरवाजातून एक मार्ग येणार आहे, मागच्या पोलीस ग्राउंडमधून एक मार्ग येणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूनं रसिक येतील. संमेलनाच्या जवळपासच पार्किंगची व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणजे साधारण एक 300 ते 400 मोठ्या गाड्या पार्किंग मध्ये बसू शकतील आणि दुचाकी साधारण 1000 गाड्या बसू शकतील, इतकी पार्किंगची मोठी व्यवस्था आपण उभी करत आहोत तिथं. त्यामुळं सामान्य रसिकांना सहजतेनं तिथं सगळीकडं त्यांचा वावर राहील. आणि मुख्य मंडपापाशी जे आपण गणपती विक्रीचे स्टॉल केलेले आहेत तिथं कुठे आपण खाण्याचे स्टॉल वगैरे काही ठेवलेले नाही. त्याची सगळी व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे सामान्य रसिकांचा वावर चांगला राहील आणि आम्हाला असा अंदाज आहे की रोज 1 लाख लोक त्या संमेलनाच्या स्थळाला भेट देतील. म्हणजे 4 दिवसात 3.5-4 लाख लोक तिथं भेट देतील. इतकी गर्दी तिथं होईल. म्हणजे तुफान गर्दीचं संमेलन हे असणार आहे अशी आमची व्यवस्था आहे. सामान्य रसिक स्वतःहून या संमेलनाकडे येईल इतकी चर्चा घडवण्यात आम्ही त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत.